माय व कितलं ऊन पडी गे बहीण. आज माझी मनीषाने काढच नाही. मनीषा का ग मनीषा आता येते जराशी. काय सांगणार ताई, माफ करा बरं, आज मला जागून नेहमीच उशिरा उठलो. रात्री ना मला नुसतं अंग दुखे, नुसतं डोकं दुखे, म्हणून मला जागा जुनी नाही. थांबा मी आता लगेच नाश्ता बनवस, 5 मिनिटामा आज उशीर होई घ्या बोलता. का व तुला अंग दुखी राहतं, डोकं दुखी राहतं, मला सांगते ना. मी पण येडिंगच झोपी राहणं. मी उठी जातो बहीण. आज तू आराम कर, तुला अंग दुखी राहतं तर इथलं काही नाहीये. नाही ना आत्या मी करील असं, तुम्ही झोपा. अगं सुकले नाही तर कसाले सासू काम माहीस झोपी राय वय. नव आत्याने करस ना, आराम कर वय. मी आवरेले सु, मी काय बाकीने सासू असं निघत नाही शे. मला एकटी आवडी राहिली आणि सांगच बी नाही. ते बी लोकेश ना घर सुनासले कसं वागतस. आता जमाना पुरा बदली गया. आता काही सासू नसते काही ऑटोने बसशी राहत बरं. रोज तूच आवरस, बटक तूच करी राहिनी, खावळी राहिनी, पेवाळी राहिनी. दाखला पोर येत ना, मी नाही करत करी बरं. जपी राय बाई चल, चालणार राहतच नाही. हा आत्ता मी जपी राहस. मनीषा कावा मनीषा उठ लवकर, उठते लवकर. चालतं जेवण चालतं. मला मस्त वरण भात बट्टी कुरड्याची भाजी करायची. चालतं जेवण करलं तर होणं. आत्या तुम्ही बट्टा आवडली ना, मला उठाडा बी नाही. मी करेल येतात ना, राहू देतात तुम्ही. तुला याच्या दुखी राह ना बहीण, म्हणून करा ना. रोज तर तूच करस ना. तुला मी नाही समजायचं, कोण समजी बाई ना बाईच समजस. आज मी करा ना तर काल जे तुम्हाला करशील. तुम्ही एवढं काबर करीत बशी राहणार. तुम्हाला कंबर दुखी, हात पाय दुखतच आहे, मी करेलच ना. तू करशी, उभी राहशी तर आपला घर माबी संसार सुखी ना होई. मला बरं वाटे राहणार. मी आवरस आई, तुम्ही बसत. चाल मी वाढस, आपण संगीत जेव चालतं. आई सांगू का तुमले मी, खरंच मला असं वाटस ना मी मागला जन्म बोलता पुण्य करेले, म्हणून मला अशी सासू भेटली चांगली, जी मला सुख दुःख सगळी जाण पसंत करस. अगं मी काय सांगू, काल बी नव्हती तू बी सासू अशी. तू बी तू मुली अशीच वागून दे जोजी मी तुला देस. हा आई तिने मायने याद तिला येवालेच नको अशी वागले जुबे. आणि आम्ही नाव काढीस आमच्या टाइमने सासवा तुला काय सांगू बहीण. धडका वाले देणीत पण मी काय ते दरी नाही भेटस. मी हा विचार करस की आपली जशी वागणूक भेटली ना, आपल्या वाचते तशी वागणूक वागानच नाही. त्यावी तिसनं घनभर गोत सोडीसनी, मायबाप सोडीसनी तरी दाखल्याला मोठा वेळ राहतीस. कठीण येतीस आपल्या ठिकाणी. आणि आपण जर अशी गणगणगत वागणूक तिथे दिसूत तर त्या काय म्हणतील, तिथं दिमान दुखा असं नाही. खरं शाळेतून नवी तुम्हाला सारखा विचार सगळा असणार पाहिजे.